राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा 4 तारखेला उदगीरमध्ये आहे आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आपल्याबरोबर आहेत। नेमकी उदगीरमध्ये कशा पद्धतीची तयारी सुरू आहे, काय सांगाल? 4 सप्टेंबरला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर म्हणजे उदगीरला त्या ठिकाणी येत आहेत आणि अतिशय भव्य दिव्य तयारी त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि 4 सप्टेंबरला ते 11:15 उदगीरमध्ये त्या ठिकाणी पोहोचतील आणि पोहोचल्यानंतर पहिल्यांदा विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महाकारुणी त्यांच्या बुद्धविहाराचं लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतील। लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी करतील। मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील बुद्ध भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या भारताला, या विश्वाला शांततेत राहायला पाहिजे म्हणून ते शांतीचा संदेश तिथं प्रार्थना त्या ठिकाणी होईल आणि महामहिम राष्ट्रपती तथागत गौतम बुद्धाला अभिवादन त्या ठिकाणी करतील। त्यांच्यासोबत राज्यपाल महोदय असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी असतील, राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री माननीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी असतील, पालकमंत्री गिरीश महाजन साहेब असतील, आदिती तटकरे मॅडम असतील, मंगलप्रभात लोढा साहेब त्या ठिकाणी असतील, जिल्ह्यातील खासदार साहेब, सर्व आमदार, सर्व MLC, सर्व लोकप्रतिनिधी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील। आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती जवळजवळ आम्ही टार्गेट तर 1 लाखाचं केलं आहे, पण 50 ते 60 हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी हे चारही कार्यक्रम मोठ्या महिलांच्या उपस्थितीमध्ये, राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या जे कोणी बेनिफिशरी आहेत त्यांनासुद्धा लाभ देण्याचं काम त्या कार्यक्रमातून त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्या कार्यक्रमाला राष्ट्रपती महोदया, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री मार्गदर्शनसुद्धा त्या ठिकाणी करतील। आता एक राजकीय प्रश्न, मोठ्या प्रमाणामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वितंडवाद किंवा संवाद अशा पद्धतीचा होतोय की जो योग्य नाही आहे। सातत्यानं भाजपाकडून आरोप केला जातोय की राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांनी जो निधी वाटप होता त्याच्यामध्ये डावललं आहे, लोकसभेच्या निवडणुकीत ते बाहेर पडले नाहीत, यामुळे आता भाजप त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही, काय सांगाल? हे बघा, राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब हे तिन्ही नेते या महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि तुम्ही पाहिलात की माननीय अजितदादा पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली जो अर्थसंकल्प मांडला, त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी योजना त्या ठिकाणी जाहीर झाल्या, त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होते आहे आणि अंमलबजावणी होत असताना जनतेला त्याचा लाभ मिळतोय आणि जनतेचा पाठिंबा ह्या महायुतीला त्या ठिकाणी मिळतोय। आणि म्हणून काही विरोधकांच्या पोटामध्ये पोटसूळ त्या ठिकाणी उठलेला आहे आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये ही महायुती मजबूत त्या ठिकाणी होणार आहे। तुम्ही पाहतायत की तिन्ही नेते मग कोल्हापूरला असेल, वाढवण बंदरला असेल किंवा कालचा नागपूरचा कार्यक्रम असेल किंवा लखपतीचा जळगावचा कार्यक्रम असेल, तिन्ही नेते एकसंघपणे ते त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फिरत आहेत, त्यांना पाठिंबाही प्रचंड मोठा त्या ठिकाणी मिळत आहेत। आणि म्हणून मजबूतीनं आम्ही महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला समोर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। आणि म्हणून कुणीही खाली काही जरी बोललं, तिन्ही नेते एकसंघपणे सातत्यानं सांगतायत की ही युती मजबूत त्या ठिकाणी असणार आहे आणि आम्ही युती धर्म म्हणूनच तिन्ही पक्षाचे पदाधिकारी जिथं कुठं महायुतीचा उमेदवार असेल, मग कुठं भाजपचा असेल, कुठं शिवसेनेचा असेल, कुठं राष्ट्रवादीचा असेल, तर तिन्ही पक्षाचे पदाधिकारी त्या महायुतीच्या उमेदवाराला मदत करतील आणि त्याला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान त्या ठिकाणी करतील। एकूण महायुतीचे जे तिन्ही पक्ष आहेत ते युतीधर्म पाळतील आणि युतीधर्मानुसारच दिलेल्या उमेदवाराचं काम करतील, असं मत संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, उदगीर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।